नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवर पोलीस भरती, तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सरळ सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या 20 प्रश्नांचा सराव घेतला जातो. आज आहे आपला सराव संच 22. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. असहकार आंदोलनाचे मुख्य ठराव कोणी मांडला? ऑप्शन दिलेत: मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी, सी आर दास आणि जवाहरलाल नेहरू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सी आर दास. प्रश्न क्रमांक 2. गांधीजींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीची सुरुवात कुठून केली? ऑप्शन दिलेत: सेवाग्राम, दांडी, साबरमती आणि वर्धा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दांडी. प्रश्न क्रमांक 3. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? ऑप्शन दिलेत: उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, खर्च पद्धत आणि वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, खर्च पद्धत. प्रश्न क्रमांक 4. साक्षी मलिक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेत: टेनिस, कुस्ती, हॉकी आणि नेमबाज. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 5. विनेश फोगट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन दिले: टेनिस, हॉकी, कुस्ती आणि नेमबाज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, कुस्ती. प्रश्न क्रमांक 6. घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन दिलात: ठाणे, चंद्रपूर, बुलढाणा आणि पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चंद्रपूर या ठिकाणी घोडझरी हा तलाव आहे. प्रश्न क्रमांक 7. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? ऑप्शन दिलेत: रघुराम राजन, दादाभाई नौरोजी, पी व्ही नरसिंह राव आणि अमर्त्य सेन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अमर्त्य सेन. प्रश्न क्रमांक 8. राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? ऑप्शन दिलेत: वा. जोशी, विश्वास पाटील, प्राचार्य व. बोधे आणि लक्ष्मीकांत तांबोळी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विश्वास पाटील. प्रश्न क्रमांक 9. वि वा शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? ऑप्शन दिलेत: पांढरे ढग, गरिबांचा बापू, कल्पनेच्या तीरावर आणि वस्ती वाढते आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कल्पनेच्या तीरावर. प्रश्न क्रमांक 10. शेकोटी कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन दिलेत: व. पिटके, ह. ना. आपटे, आशा कर्दळे आणि डॉक्टर यशवंत पाटणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, डॉक्टर यशवंत पाटणे हे शेकोटी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 11. गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? ऑप्शन दिलेत: झाड, स्फोट, कल्याणी आणि एक एक पान गळावया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एक एक पान गळावया. प्रश्न क्रमांक 12. इंटरनेटच्या दुरुपयोगाचा धोका कोणापासून असतो? ऑप्शन दिलेत: हॅकर्स, व्हायरस निर्माते, वरील दोन्ही आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रपतीस पदग्रहण समय कोणाकडून शपथ घ्यावी लागते? ऑप्शन दिलेत: पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 14. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? ऑप्शन दिलेत: पुणे, नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पुणे या ठिकाणी नाही. प्रश्न क्रमांक 15. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन दिलेत: गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख आणि महात्मा गांधी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 16. मधुमेह आजार हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन दिलेत: इन्शुलिन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन अ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 17. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? ऑप्शन दिले: ब्रजेश मिश्रा, शिवशंकर मेमन, एन के नारायण आणि अजित कुमार डोवाल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अजित कुमार डोवाल. प्रश्न क्रमांक 18. पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? ऑप्शन दिलेत: नेपाळ, भूतान, भारत आणि श्रीलंका. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भूतान या देशामध्ये पारो हे विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 19. रॉलेट कायदा
कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन दिलेत 1911, 1913, 1917 की 1919. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1919. आणि आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी केली? ऑप्शन दिलेत 1895, 1905, 1907 आणि 1913. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1905.